हाय हॅलो नमस्कार, मी दीप्ती तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत करते। मी आशा करते की तुम्ही सगळे छान आणि मजेत असाल। आज सकाळी घराबाहेर खूपच छान वातावरण होतं। हलकसं धुकं, थंड हवा आणि एक वेगळी शांतता। आजची सकाळ मला खूपच शांत आणि पॉझिटिव्ह वाटली। आता चला किचनमध्ये। आज सकाळच्या स्वयंपाकामध्ये मी बनवतेय भोपळ्याची भाजी आणि पिठलं। हरभऱ्याची डाळ मी सकाळीच भिजत घातली होती। हरभऱ्याची डाळ घालून मी मस्त अशी भोपळ्याची भाजी केलेली आहे। त्याचबरोबर मी इथं पिठलं देखील करणार आहे। पिठल्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, मूठभर कोथिंबीर आहे आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। हे मिक्सरवर फिरून आपल्याला तेलामध्ये मस्त परतून घ्यायचं आहे। हे परतून झालं की आपल्याला बेसन पीठ 3 ते 4 चमचे, त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घालून पाणी घालून ही मस्त पातळसर अशी प्युरी करून घ्यायची आणि ती फोडणीमध्ये ओतून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी 5 ते 6 मिनिटामध्ये आपलं झटपट पिठलं तयार होतं। खरं सांगायचं तर वेळ कमी असेल ना तर पिठलं म्हणजे आपलं लाईफ सेवर आहे। अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये पोटभर आणि टेस्टी होणारं पिठलं मस्त लागतं खाण्यासाठी। हे पिठलं केलं की आपल्याला दुसरी कुठली भाजी करायची गरज पडत नाही। हे पिठलं तुम्ही भाकरी, पोळी किंवा भातावर देखील खाऊ शकता। खूप टेस्टी लागतं। आता या पिठल्यावरती झाकण ठेवून आपण एक वाफ देऊन घेऊया, म्हणजे आपलं पिठलं रेडी होईल। मग सगळ्यांनी मिळून आम्ही जेवण केलं। जेवण झाल्यावर आम्ही लगेच बाहेर पडलो, कारण आजचा मोठा प्लॅन होता मुलासाठी बाईक बघायला शोरूममध्ये जाणं। आई वडिलांना मुलांसाठी काहीतरी नवीन घ्यायचं म्हणजे वेगळाच आनंद असतो ना। आम्ही 2 वेगवेगळ्या शोरूममध्ये गेलो आणि बऱ्याच बाईक्स बघितल्या। कलर, लुक, मायलेज, सेफ्टी, किंमत सगळंच बघावं लागतं, कारण बाईक म्हणजे फक्त गाडी नाही तर ते रोजच्या वापरासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे। गाड्या वगैरे बघून झाल्यावर नंतर आम्ही घरी येताना सिंहगड रोडवरील फडके गणपतीच्या मंदिरामध्ये गेलो। खरंच सांगते, तिथं गेल्यावर मन खूप शांत होतं। मी बाहेरचं वातावरण शूट केलंय, कारण तिथं एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आहे। गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्यावर सगळ्या चिंता थोड्या वेळासाठी विसरायला होतात। दर्शनानंतर परत घरी येताना थंड उसाचा रस घेतला, कारण बाहेर खूपच ऊन होतं।
थंड उसाचा रस पिऊन खूप फ्रेश वाटलं। उसाच्या दुकानाजवळच एक गिफ्ट शॉपी होती, तिथे थोडीफार छोटी मोठी खरेदी केली। घरच्यांसाठी उसाचा रस पार्सल घेतला आणि निघालो। त्यानंतर नर्सरीमध्ये गेलो। मला काही इंडोर प्लांट्स आणि तुळशीचं रोप घ्यायचं होतं। तिथं खूप छान छान प्रकारचे इंडोर आणि आउटडोर प्लांट्स होते। त्यातले मी काही इंडोर प्लांट्स आणि तुळशीचं रोप घेतलं। घरी आल्यावर मस्त असा कडक चहा घेतला। संध्याकाळ झाली होती, त्यामुळे देवाला दिवाबत्ती करून घेतली आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली। संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये आज मी मुगाची भाजी, पोळी, भात, वरण असा बेत केलेला होता। स्वयंपाक झाल्यावर सगळ्यांनी मिळून आम्ही नंतर जेवण केलं आणि मग सगळी खरकटी भांडी मी डिशवॉशरला लावून घेतली। सगळं किचन साफ करून घेतलं आणि मुलांच्या डब्याची थोडीफार तयारी करून ठेवली। असा होता आजचा दिवस। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन व्लॉगमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या आणि हसत राहा। बाय।